या तणनाशकाने 1 ते 1.5 महिना तण येत नाही व फवारणीचा खर्च सुद्धा फक्त ₹150 एकरी येतो. मी शून्य मशागत पद्धतीने शेती करत आहे व 4 जुलैला टोबन केली व त्याच दिवशी लगेच ड्रीप टाकली व दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत ड्रोनच्या मदतीने एकरी 600 ml ग्लायसेल म्हणजे ग्लायफोसेट 41% जे आधीच उगवलेल्या तणाचा नायनाट करण्यासाठी घेतलेले आहे व त्यासोबत ऑक्झिफ्लोरपेन 23.5% EC हे एकरी 60 ml वापरलं, जे जमिनीवर एक संरक्षणात्मक थर तयार करून नवीन तण उगवण्यास थांबवते. एक महत्त्वाची सूचना आहे, या व्हिडिओमध्ये वापरलेले ऑक्झिफ्लोरपेन 23.5% EC हे तणनाशक कापूस पिकासाठी उगवणीपूर्व तणनाशक म्हणून शिफारस केलेली नाही आहे. पण मागच्या वर्षी आम्ही हे फवारले होते व रिझल्ट चांगला आला होता आणि काही शेतकरी सुद्धा हे तणनाशक मागील 4 ते 5 वर्षापासून कापूस, तूर, सोयाबीन या पिकांकरिता वापरत आहे उगवणीपूर्व तणनाशक म्हणून. तर माझ्या रिक्सवर मी हे फवारणी करत आहे. या तणनाशकाचा डोस जास्त झाला तर कापूस पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. हे नियोजन मी मुद्दाम लेट केले आहे, जेणेकरून माझा व्हिडिओ पाहून कोणी हे तणनाशक फवारू नये व नुकसान झाल्यास मला दोषी ठरवू नये. आधी मी प्रयोग करणार, नंतर तुम्हाला सांगणार, जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही व तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल. या तणनाशकाचे रिझल्ट मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजे 1 महिना तण येतो की नाही ते तुम्हाला समजेल. तर त्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. धन्यवाद.